सर नमस्ते. नमस्ते सर आपलं नाव आणि पत्ता सांगा ना. माझं नाव रोहित हेगडे, निमगाव केतके. बरं. आज सर आपण टोमॅटोच्या प्लॉट मध्ये आपल्या उभा आहे बरोबर. कुठले व्हरायटी कुठली आपली? ही आर्यमान आहे. आर्यमान. आर्यमानचे सर सेटिंग होते पण साईज नाही होत. मग तुमचा थोडा अनुभव काय, वेगळा अनुभव काय आहे? काय सॉइल चार्जर्स, मग काय अमृत काय म्हणजे काय तुम्हाला वेगळे पण काय वाटलं तुम्ही RNPH चा जेव्हा फॉर्म्युला वापरला? ह्याच्या अगोदर निमगाव केतकी म्हणजे भरपूर तरकारीचा भाग आहे. हो बरोबर आहे. म्हणजे ही साईड निमगाव केतकी, पिटकेश्वर किंवा वरकोटे ही भाग सगळा तुमचा तरकारीचा भाग आहे. पण तुम्ही दरवर्षी तुमची तरकारी असते. तुमचा ह्या वर्षीचा वेगळा अनुभव काय? तुम्ही केमिकलला सोडून ज्यावेळेस इकडे आलेत RNPH चा ह्याचा सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिकचे प्रोडक्ट वापरले, त्याचा तुमचा थोडक्यात अनुभव सांगा ना. काय वेगळा अनुभव? काय ना, सॉइल चार्जर कृषी अमृत एक नंबर आणि रोड न्यूट्रीचे ती तर एकच नंबर आहे. त्याचं नादच करायचं नाही. खरंच. आणि आता बघितलं जरी टोमॅटोला भाव सध्या थोडे कमी नाही आणि पण काय प्लॉटवर व्हायरसने ह्याचा भरपूर अटॅक आहे. हा बरोबर. आणि तुमचा व्हायरस कुठे दिसत नाही. तुम्ही वायरस एकही तुम्हाला झाडाच्या मध्ये सापडणारच सापडणार नाही. आणि तुम्ही चारी बाजून बघा, तुम्ही हे अंतर्गत पीक केलेलं आहे. अंतर्गत एन्जॉय म्हणून केलेलं आहे. हा म्हणजे हे तुमचं आता डाळिंब ऑलरेडी आहे. डाळिंबाला पण तुमचा डोस भरलेला आहे. हो भरलेला ऑलरेडी. डाळिंबाचं जरी तेज बघितलं तुम्ही तरी भरपूर आहे. म्हणजे एकदम फ्रेश दिसतात. आता पूर्ण आज दुपारचं ऊन पण त्याला भरपूर फरक जाणवतो. आणि तुमची सेटिंग जर सर बघितली ना सगळी भरपूर आहे. सेटिंग पण सगळे पंजामध्ये सेटिंग आहे बघितली. हो पंजामध्ये पूर्ण या साईडला बघा सर, त्या साईडला तुम्हाला करपा वगैरे नाही रोगच येत नाही. रोगच आला नाही. तुमच्या फवारणीवरचा खर्च किती झाला सर? आमचं सरासरी 2-3 फवारण्या झाल्या. फक्त 3 फवारण्या. आणि बाकी लोक तर फवारण्या मारून बेजार आणि त्याच्यात अजून बाजाराचा हा प्रॉब्लेम असल्यामुळे तर अजून त्रास भरपूर आहे होतो. आपण सर पुढे बघू. पुढे बघत तुम्ही म्हणजे प्लॉट सगळा बघा. तरी हा तोडलेला आहे. काल का परवा दिवशी त्यांचा तोडा झालेला आहे. त्यांचा एक पहिल्यांदा ओलांडलेला आहे टोमॅटो सगळा. म्हणजे असे तळातलं पान एकही अजून करपलेलं नाही. शेवटच्या खालीपर्यंत एकदम तळातलं पान. म्हणजे एवढा माल असून पण तुमच्या झाडावरचा तो लोड असून पण तो करपलेला नाही. लोक काय बोलतात की केमिकल शिवाय तरकारी पीक येत नाही किंवा किडी वगैरे हे होत नाहीत, आवरत नाही. पण तुम्हाला अनुभव, तुम्ही तुमच्या शेतकऱ्यांना काय सांगाल? नाही म्हणजे ह्याच्यावर कुठलं चिप्स येतच नाही. आपण जर तुम्ही हे लव आपण वापरलं ना येतच नाही. म्हणजे खर्च उलट जास्त होतो, कमी होतो. आणि लोकांना तुम्ही काय सांगाल तुमच्या मित्र वगैरे शेतकरी मित्रांना? नाही वापरलं पाहिजे लोकांनी. एकदा अनुभव स्वतः घ्यायला पाहिजे. स्वतः लोकांवर डोळ्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा एक स्वतः वापरलं पाहिजे, घेतला पाहिजे. वजन किती वाटतंय तुम्हाला? वजन भरपूर आहे. वजन भरपूर नाही. आणि साईज ह्याची एकतर होत नाही. साईज होत नाही. पण आपलं तोडा थोडी साईज लहान वाटते. पण ह्याच्यापेक्षा म्हणजे कालच्या तोड्याची मोठी साईज होती. सर तुम्ही हे टोमॅटो हे पीक किती वर्षापासून, म्हणजे ह्याच्या अगोदर आता हे SCT वैदिक वापरण्या अगोदर आधीपासून किती वर्ष म्हणजे तुम्ही झालं हे पीक घेताय? तरी माझा अंदाज एक 10-15 वर्ष होऊन गेले असतील. त्यात तरकारी तुमच्या इकडचं हेच आहे, बीजच आहे एक. तुमचा 10-15 वर्षापासून तुम्ही हे तरकारी पीक घेताय. ह्या 2 वर्षातला आणि त्याच्या अगोदरचा तुम्हाला असं फरक काय जाणवतो? काय म्हणजे हे ज्यावेळेस वापरत नव्हतं का नाही, केमिकल वापरायचे, आमोश आली औषध, इरेवाडी आली औषध, म्हणजे ते तरकारीला आमोश महाराज म्हणायचे. आळीसाठी वगैरे कीटकनाशक म्हणजे सॉइल मध्ये आळी हा प्रकार होतच नाही. आलीच नाही. तुम्ही आता संरक्षणाचा हात म्हणून किती दिवसाला घेताय? काय आता तर मार्केट नाही म्हणलं तर घेतच नाही. पण आधी आहे का ना असं म्हणजे 8 दिवसाला घ्यायचं. 8-10 दिवसात एक प्रिकॉशन म्हणून आपण एक घेत होता. आणि तुम्ही एक पाठीमागचा एक अनुभव सांगत होता की ते पाठीमागे एक व्हायरसचं प्रमाण, प्लॅस्टिक व्हायरस. तुम्हाला काय त्यावेळेस आम्ही ते ही सोडलं होतं बघा, डिसीज फायटर आणि फंगी किनर आणि सॉइल चार्जर असं ते ड्रिप बंद सोडून दिलं होतं. आणि वरून स्प्रे घेतला होता. म्हणजे ते उन्हाळ्यामध्ये होतं प्लॅस्टिक व्हायरस. प्लॅस्टिक असं पिवळं, म्हणजे त्याची लागण फेब्रुवारीच्या आसपास झाली. फेब्रुवारीच होती आपली, 12 फेब्रुवारीची होती. तो तुम्हाला काय अनुभव त्याचा एक नंबर रिझल्ट आला. म्हणजे प्लॅस्टिक गायबच झालं, ते आलंच नाही. फक्त 4 फळांवरती दिसलेलं, 2 दिवसात पूर्ण कमी झालं. पण त्यांना सांगितलेलं की एका भागात म्हणजे पूर्ण प्लॉट मित्राचंच होतं, म्हणजे कारखाना पाठीवरती होतं.
म्हणजे त्यांनी एक 10 दिवस मला वाटतं 10 का 15 दिवस अगोदर लावलं होतं सोबतचा प्लॉट. हा, आणि मला एक 10 दिवसानंतर रोपं भेटली होती. त्याचं असंच मला वाटतं त्याचा आन्सलचा होता वाटतं, आन्सल ते सगळं असं म्हणजे जेवढी टमाटे असते अशी सगळी पिवळी झालेली होती. प्लॅस्टिक प्लॅस्टिक व्हायरस पूर्ण जाम झाले होते. पूर्ण जाम. त्यांना तुमचा प्लॉट बघितल्यावर काय म्हणले? ते बघितलं ते चाटच झालं, ते मला नाही आला. सेटिंग जर एका झाडावर किती तुमचं कॅरेट किती माल निघतोय? तसं झाडावर अंदाज नाही बांधू शकत, हा, पण 2,500 झाडामध्ये 80 कॅरेट निघले बघा. तुम्ही आता हे अंतर्गत पीक केले हो, अंतर्गत आहे. आणि त्याच्यातून तुम्हाला नुसता एक वळणला पहिला तोडा होता म्हणजे जे पिकलेला माल काढला तर किती 80 कॅरेट निघाले? 80 कॅरेट निघले. 80 कॅरेट निघालं. पण तुमचं क्षेत्र किती आहे? पूर्ण सगळं क्षेत्र किती? हे क्षेत्र सरासरी 30 गुंठ आहे. आणि त्याच्यामध्ये हे आंतरपीक म्हणून आपण केलेलं आहे. म्हणजे एक तर हे लावायचं नव्हतं, पण ही सगळेला ते एन्जॉय म्हणून आपल्याला लावून टाकले. ते तुमचे एक म्हणता ना पिंडाचा ह्या भागामध्ये तरकारी बागाचं ते सिस्टीम नाही, म्हणजे हे खरंच मस्त आहे बरं का. सॉइल चार्जर म्हणजे मनापासून मी सांगतो खरंच भारी. तुम्ही ऑलरेडी मिल्क चार्जर पण वापरता. आता मी कारले म्हणजे गेल्या वर्षी आमची फेब्रुवारी मध्ये प्लॉट होता का नाही, म्हणजे त्यामध्ये बी अशी सिच्युएशन होती टोमॅटोची. 100 रुपयालाच कॅरेट विकायचं स्टार्टला फेब्रुवारी मध्ये बी. ओके ओके. पण त्याच्यामध्ये कसे थोडेफार पैसे वसूल केले, त्याचं परत इकडे खर्च केला, परत त्याच्यामध्ये कारले लावले आम्ही. कारलं त्याच प्लॉट मध्ये हे ते सगळं तसं ठेवलं होतं. तर कारल्याला चांगले पैसे झाले बा. कारल्याला भाव? हो, पण कारल्याला आम्ही फक्त म्हणजे त्यावेळेस 2 पिशव्या कृषी अमृत, रूट 1 आणि न्यूट्री 1 आणि मायक्रो चार्जर 1 असेल. ते पहिल्या बेसल डोस मध्ये परत मिक्स केलं? नाही आहे. कारलं चालू झाल्यानंतर काय केलं माहिती का, असं बुडाला फक्त टाकलं. ओके ओके ओके. तर ते असं कारलंय का ना, असं चांगलं 1 पाऊंड फुटच कारलं निघायचं बा. पाऊंड फुट हिरवगार हिरवगार इतकं भारी निघायचं. ते असं ठेवून देत नव्हते लोक बाजारात. हो, बाजारात. तर त्यावेळेस मागणी भरपूर होती, त्यामुळे चांगलं म्हणजे कारल्याचं तुम्हाला सांगतो की मे मध्ये लावलं तुम्ही कारलं, चांगलं पैसे 70-80 हजार रुपये त्याचं झाले बघा. तुम्हाला मार्गदर्शन कोण करते ते? ऋषी भोंगळे सर. सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा. नाव ऋषिकेश भोंगळे, FSC इंदापूर, मोबाईल नंबर 8530 78 54 27. ओके ओके, धन्यवाद.